माझ्या बैलाची सोबत जोडी, अरे माझ्या बैलाची सोबत जोडी नावे पारंगाण चातुर, अरे भीमथडीची जणती घोडी, भीमथडीची जणती घोडी माझ्या बैलाची सोबत जोडी रे हो. सोन्याची किंमत खूप जास्त आहे, पण शेतकऱ्यासाठी उभं राहिलेलं पीकच त्यांचं सोनं आणि त्याची सुरुवातच होते ती पेरणीने. अवकाळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्येच्या दिशेने निघाले. कष्टाने पिकवलेलं शेत आडवं झालेलं पाहून बळीराजा हवालदिल झाला. जाणारा जाताना मागे तू फिरू नको, उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची करू नको. येईल दिवस तुझाही माणसाची गर सोडू नको. तुझ्या हाती हाताव सारा सर्ग झाल काळजी रे देवा, काळजी रे माझा देवा, काळजी रे देवा, काळजी रे माझा देवा, काळजी रे. देवा, अरे किती कठोर परीक्षा घेतोस. यांना झुंजायला बळ दे, हातात शक्ती दे. नव्याने सुरुवात करून या धरतीतून परत सोनं उगवतील, तेव्हाच स्वतःला बळीराजा म्हणवतील.
2025चा हा पाऊस शेतकऱ्यांसाठी संकटाच्या वादळासारखा आला. दिवस रात्र कष्ट करून उभी केलेली पिकं, ज्या पिकांवर घर चालतं, कर्ज फेडलं जातं आणि मुलांच्या भविष्यातली स्वप्न उभी केली जातात, ती सगळी एका रात्रीत पावसाच्या तडाख्यानं उद्ध्वस्त झाली. अचानक आलेली ढगफुटी, रौद्र झालेले ओढे नाले आणि पाण्याने गिळंकृत केलेली शेते, हे दृश्य शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर स्वप्नभंगासारखी उभी राहिली. ज्यांनी सकाळपर्यंत हिरवाई बहरलेली पाहिली, त्यांनी संध्याकाळी त्याच शेतात फक्त चिखल, तुटलेली काडं आणि आशांचा मृत्यू पाहिला. पाण्यात पीक वाहून गेलं, मातीचं पोतं बिघडलं आणि वर्षभराची मेहनत पाण्याने चिरडली. या संकटामुळे शेतकरी मनाने कोसळला, पण थांबला नाही. त्याचं आयुष्यच संघर्षाचं आणि त्याची ओळखच जिद्दीची. पावसाने कितीही तडाखे दिले तरी शेतकरी पुन्हा उभा राहतो, कारण त्याला माहीत आहे त्याचं हातातलं बी हे फक्त पीक नाही तर देशाचं भवितव्य आहे. आज 2025चा हा विनाशकारी पाऊस शेतकऱ्याला विचारायला भाग पाडतो, मी किती दिवस लढू? पण निसर्गाच्या प्रत्येक प्रश्नाला तो एकच उत्तर देतो, मी अजूनही उभा आहे. शेतकरी जगला तर देश जगतो आणि म्हणूनच त्याची वेदना ही फक्त त्याची नाही तर आपलीही जबाबदारी आहे. धन्यवाद. पुढील स्पर्धक क्रमांक 8